कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आत्ता चांगल्याच रंगात आल्यात। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला आहे, मात्र मिळालेल्या जागांवरून कुठे शिवसेना तर कुठे भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहेत। आपण आता आहोत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पॅनल क्रमांक 5 मध्ये। या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांना डावलण्यात आल्याने सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा रोष आहे। या पॅनलमध्ये 4ही जागा शिवसेनेला मिळाल्याने भाजपचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सध्या संतप्त झाले, त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची देखील त्यांची मागणी आहे। आपल्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत। आता काय सांगाल, नेमकं एकंदरीत जागा वाटपाचा तिढा सुटला आहे, जागा वाटप फॉर्म्युला देखील जवळपास निश्चित आहे, काय सांगाल? नाही, हा खरं म्हणजे खूप मोठा अन्याय अर्जुनदादांवर निश्चितपणे झालेला आहे। गेल्या 10 वर्षापासून प्रभाग क्रमांक 18मध्ये दादा नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करतात। कोरोना काळात ज्या वेळेला या ठिकाणी कोणी नव्हतं त्यावेळेला दादांनी अतिशय चांगलं काम या वॉर्डात केलेलं आहे। स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी घरोघरी धान्याचं किट असेल किंवा अनेक प्रकारच्या मदती किंवा लोकांना ज्या वेळेला बेड मिळत नव्हते, इंजेक्शन्स मिळत नव्हते, त्यावेळेला दादांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि आज दादांच्यावर हा प्रभाग 4ही प्रभाग जर पूर्ण प्रभाग शिवसेनेकरता सोडला असेल तर हा निश्चितपणे अर्जुनदादांच्यावर अन्याय झालेला आहे। काय भूमिका असेल एकंदरीत कार्यकर्ते? आमचा तर आग्रह असा आहे की दादांनी अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवली पाहिजे। दादांचा विजय या ठिकाणी निश्चितपणे होणारच आहे। दादा काय सांगाल, एकंदरीत कार्यकर्त्यांचा रेटा आहे, अपक्ष निवडणूक लढवली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? भाजपाला एकही जागा या ठिकाणी सोडण्यात आलेली नाही, तर मला खंतच वाटतोय की कार्यकर्त्यांचा रेटा म्हणजे कार्यकर्त्यांनी कोरोना काळात माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। या प्रभागात हक्काचा शीट आहे, हा गेला। आता ज्या दिवशी मिटिंग झाली त्या दिवशी पक्षश्रेष्ठांना आम्ही सांगितलं की ज्या जागा वाटप झालेले आहेत ते तुम्हाला चुकीची माहिती दिलेली आहे, माझ्यावर अन्याय होऊ नये त्या माध्यमातूनही कार्यकर्ते जमलेले आहेत की गेले सतत तुम्ही पक्षाचं काम करता, पक्षाने आदेश दिला तो पाळता। पण आज कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्यावर अन्याय होणार नाही, तुम्ही जो अन्याय झालेला आहे तो नक्कीच दूर कराल। त्यांच्या शब्दाखातीर मी या कार्यकर्त्यांना विनंती करतो। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, अजूनपर्यंत तुम्हाला काही कल्पना दिली आहे वरिष्ठांनी ही जागा सोडण्यात येईल किंवा नाही? काही वरिष्ठांनी मला असं कल्पना दिली की तुम्ही पक्षाची युती आहे, युतीच्या माध्यमातून काम करा, कारण प्रोटोकॉल हा पाळत आलेला। आपण जेव्हा लोकसभा विधानसभेला युती झाली, तर आमच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केला। लोकसभेला झाली तर काही लोकांनी काम केलं नाही। आम्हाला एक पक्षाने आदेश दिला तर पक्षाचा आदेश पाळणं कर्तव्य। तुमची भूमिका काय असणार आहे? कार्यकर्त्यांची मागणी आहे तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला पाहिजे। कार्यकर्त्यांना विनंती करतो की पक्षाने जे आपल्याला प्रोटोकॉल दिलेलं आहे तो पाळावा माझ्यासाठी, कारण माझ्यासाठी जमलेले कार्यकर्ते आहेत। कारण पक्षावर कमी प्रेम आहे, अर्जुनदादावर जास्त प्रेम आहे, माझ्यासाठी आलेले लोक आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपणही नाराज होऊ नका, पक्ष आपला कुठेतरी विचार करणार आहे। चव्हाण साहेबांनी 100 लोकात सांगितलेलं की अर्जुन भोईरवर अन्याय झाला, तो अन्याय मी नक्कीच दूर करेल। त्यांच्या शब्दाखातीर विश्वास ठेवून मी सर्व कार्यकर्ते। काय आश्वासनं मिळाले तुम्हाला? काय आश्वासन? मला आश्वासन हे दिलं की पालिकेत तुम्हाला 100% मी पाठवाल कुठल्याही परिस्थितीत। त्यांच्या शब्दाला मान देऊन मी या कार्यकर्त्यांना विनंती। ही जागा सुटेल असं वाटतंय तुम्हाला? आता कल्पना नाही, ती वरिष्ठांना माहिती असेल। जागा सुटली तर अतिउत्तम आहे, ना सुटली तर मला पक्षाने जो काम दिलं आहे तो करणं योग्य पडेल। अपक्ष उमेदवारी किंवा बंडखोरी होणार नाही? बंडखोरी करण्याचा उद्देश असता तर आजच कार्यकर्त्यांना सांगितलं असतं, पण पक्षाने आदेश दिला तो पाळणं माझं कर्तव्य आहे। जर आमची नाराजी आहे तुमची, आता नाराजी पक्ष आपला दूर करणार आहे। नाराजी बघा, पक्षाने मी नगर रणिक सेवक असताना जर नागरिकांची नाराजी आहे की तुम्ही 10 वर्ष काम करता, आमच्यासाठी वेळ देता, 24 तास कार्यालय उघडा असतो, नाही तर इलेक्शन आला तर कोणाचा तरी कार्यालय उघडा राहतो, 24 तास जनसेवा करणं हा अर्जुन भोईरचा वारसा आहे। तर पक्षाने त्याचा विचार नक्कीच करेल अशी मला खात्री आहे। आणि त्यांच्या विश्वासाच्या शब्दाखातीर काय भूमिका असणार आहे तुमच्या? पक्ष सांगेल ती भूमिका घेऊ। आता अपक्ष उमेदवारी दाखल करा। अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण अपक्ष उमेदवारी दाखल करायची नाही, असं कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो की आपण अपक्ष उमेदवारी दाखल करू नये, जेणेकरून पक्षावर वोट ठेवता आला नाही लोकांना पाहिजे, या दृष्टिकोनाने मी कार्यकर्त्यांना विनंती। एकंदरीतच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अर्जुन भोईर यांनी नाराजी व्यक्त केली, मात्र पक्ष जो काही आदेश देईल त्या आदेशाप्रमाणेच पुढची वाटचाल असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे एकंदरीतच आता जी भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, याबाबत वरिष्ठ काय निर्णय घेतात, त्यांची कशी समजूत काढतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण। जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज।